ऑलराईट, बिग एफएमचा मी आरजे आयडी तुमच्यासोबत. आणि ॲज यू कॅन सी मी कुठे आलेलो आहे तुम्हाला मागे कळलंच असेल. नाही कळत आहे मी तुम्हाला सांगतो. मी पोचलेलो आहे गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स कायपिया कॉलेजमध्ये. आणि पॉलिटिक्स इकॉनॉमिक्स म्हटलं की थोडंसं डोकं चालायला लागतं. आपल्याला माहिती आहे काय होणार आहे, कशाबद्दल आहे सगळं काही पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स. पण त्याचबरोबर जर इथे जर क्विज विचारले गेले, जबरदस्त गिफ्ट मिळाले आणि जो ग्रँड फिनाले मुंबईत झालं तर क्या बात, मजाच येऊन जाईल. म्हणजे सांगायचं झालं थोडक्यात तर येस सिक्युरिटीज आपल्यासाठी घेऊन आल्यात वोंगा विट्सचा सीझन 2. अपार यश मिळालेलं आहे काही शहरांमध्ये आणि आता हे पुण्यात होतं आहे आणि याचं ग्रँड फिनाले होणार आहे मुंबई येथे. खरी मजा आत आहे. एक्झॅक्टली काय होणार आहे, काय काय प्रश्न असतील, पेन अँड पेपर क्विज आहे. चला सगळं काही जाणून घेऊन एक्झॅक्टली कोण जिंकणार आहे यावरही सगळं भर असेल, कोणाचं डोकं फास्ट चालणार आहे यावरही सगळं भर असेल. चला तर वोंगा विट्स सीझन 2 मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मी आरजे आयडी बाय बिग एफएम. सो वोंगा विट्स बद्दल आपल्याला कळलंच एक्झॅक्टली काय आहे. सीझन 2 सुद्धा आहे आणि ओव्हरऑल त्यांच्या नॉलेजवर होतं सगळं. म्हणजे त्यांना माहिती नसेल एक्झॅक्टली आपल्याला किती तयारी करावी लागेल, बट इट इज क्विक. कारण ते वोंगा विट्स आहे. पण सोबतच हे विचारायचं ज्यांनी पार्टिसिपेट केलं किंवा जे जिंकतील त्यांना काय बघायला मिळणार आहे मुंबई इथे. कारण ग्रँड फिनाले मुंबईमध्ये आणि हे सगळं एस सिक्युरिटीज करतायत. काय सांगणार त्यांना? म्हणजे आता तुम्ही प्रत्येक सिटीमधनं आम्ही काही जे जिंकले त्यांना आम्ही मुंबईला बोलवणार. त्यांची राहण्याची प्रॉपर आम्ही सगळी व्यवस्था केलेली आहे. आणि ग्रँड फिनाले जे जिंकतील त्यांच्यासाठी एक्साइटिंग प्राइजेस पण आहेत. सो जे जिंकतील त्यांनी जरा एक्स्ट्रा थोडी मेहनत करून क्विज जिंकायचा प्रयत्न करा. वाव, क्या बात आहे. आणि काय सांगणार याबद्दल वोंगा विट्स हा थॉट एस सिक्युरिटीज कडनं कसं काय आला? कारण मला वाटतं गरजेचं आहे या गोष्टींवर बोलणं गरजेचं आहे. फक्त शब्द माहीत असून होत नाही, तर त्यामागचा अर्थ काय आहे किंवा आज काळाची गरज काय आहे याबद्दल हे बोललं जातं. काय थॉट आहे वोंगा विट्स करावा आपण आणि मोस्टली कॉलेजमध्ये युथमध्ये प्रमोट करावं? म्हणजे आता कसं म्हणता येईल, जेव्हा मी लहान होते तेव्हा मला स्टॉक मार्केटबद्दल काही नॉलेज नव्हतं. पण आता जसं मोठं झालंय की बाबा स्टॉक मार्केट काय आहे, सो माझं म्हणजे आमचं असं थॉट झाला की सरांचा वगैरे की आपण आपल्या नवीन पिढीला कसं नॉलेज द्यावं, स्टॉक मार्केटबद्दल काय आहे, कुठे इन्व्हेस्ट करायचं आहे. आतापासूनच इन्व्हेस्ट केलं तर पुढे जाऊन इन फ्युचर किती मोठा आपल्याला प्रॉफिट होणार आहे, काय होणार आहे. तर त्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून आपण वोंगा विट्स आणलेला आहे. क्या बात, थँक्यू सो मच स्पेशल मॅम, इतकी सगळी माहिती दिली. आणि खरंच असं वाटतं की आमच्या कॉलेजेसच्या वेळेस सुद्धा जर असं असतं ना तर खरंच खूप मजा आली असते. सिनारिओ काही वेगळा नसता पण खरंच 4 गोष्टी कळल्या असतात. आणि आज हे सर्वप्रथम मुलांना कळत आहे. त्याचबरोबर एक वेगळ्या लेवलची म्हणू शकतो एन्थुझियाझम दिसतं. कारण पोरांचे उत्तर असे पटापट येतात. दे आर ट्राईंग हार्ड. पण आता इथून काय होणार आहे पुढे हे तर कळलंच, कोण जिंकतं हे सुद्धा कळलंच. सो स्टे ट्यून्ड. सो एज यू सी, नमन सर हमारे साथ है फ्रॉम स्टार्ट टू एंड. पूरे वीडियो में आपने देखा होगा कंटिन्यूअसली लोगों से बात करना और साथ ही साथ मनोबल बढ़ाना, डांटना भी, सवाल भी पूछना. सर ये सब इतना सारा नॉलेज है, इतनी सारी चीज़ें हैं, इतनी सारी टीम्स है, बच्चे हैं, दे आर स्टडिंग एज वेल. कहीं ना कहीं पे वोंगा विट्स होना, इट्स आई फील इट्स रियली इंपॉर्टेंट. और ये हर कॉलेजेस में हो. देयर वाज अ टाइम व्हेन कॉलेज में ऐसा नहीं होता था. ज़्यादा सेमिनार होंगे, वेबिनार होंगे, बट दिस क्विज आई थिंक इट रियली हेल्प्स स्टूडेंट्स टू ओवरकम व्हाटएवर फियर दे आर हैविंग इन देयर माइंड. फाइनेंस क्या होता है, जीएसटी क्या होता है, व्हाट नॉट, बहुत से लोगों को नहीं पता. करेक्ट. व्हाई इट इज सो इम्पोर्टेंट टू हैव सच quizzes and competitions? So the thing about quizzes is it makes people think in a very different manner. Right. तो एक lateral thinking बच्चों में आता है. तो आपने वो concept पढ़ा है, आपको चीज के बारे में मालूम है. But we ask those things in such a manner. Plus there's a fact it's a competitive setup जहाँ पे लोग एक साथ बैठे हुए हैं. They're competing with different teams. So that element comes into play. Right. So this gamification creates an environment of critical thinking and lateral thinking at the same time. जहाँ पे लोग 2 से 3 चीजें सोच के कनेक्ट द डॉट्स कर रहे हैं एंड देन दे आर अराइविंग एट द आंसर. बट दे नीड टू बी क्विकर देन द रिमेनिंग टीम. सो दैट एलिमेंट ऑल्सो कम्स इन टू प्ले. So what this creates is it creates an environment of learning
इन अ वेरी यूनिक मैनर। Right. तो एक अलग तरीके से बच्चे लोग सोचने लगते हैं जिनको मतलब पढ़ाई में और अपने काम में इट विल बेनिफिट देम अ लॉट। सो दैट्स द बिगेस्ट पर्पस ऑफ डूइंग क्विजेस लाइक दिस, एंड थैंक्स टू Yes Securities फॉर ऑर्गेनाइजिंग द वोंगा कैंपेन ऑल अक्रॉस द कंट्री इन 12 डिफरेंट सिटीज। क्या बात है। मैं तो चाहता हूँ 12 से 64 128 200 भी हो जाए जल्द से जल्द फॉर एवरी कॉलेजेस। पर साथ ही साथ आई वुड लाइक टू आस्क, थोड़ा सा कहीं कहीं पे यू हैव टू बी स्ट्रिक्ट अबाउट थिंग्स, सो डज इट हैम्पर? क्योंकि कहीं पर शायद किसी का अच्छा आंसर आ रहा होगा या फिर somebody forgets, अरे चिल्ला गए, कुछ हो गए। सो दिस स्ट्रिक्टनेस, व्हाई इट इज सो इम्पोर्टेंट? सो इन एनी कॉम्पिटिशन, अगर कोई भी आप कॉम्पिटिशन देखे, राइट फ्रॉम स्पोर्ट्स, क्रिकेट हो गया, फुटबॉल हो गया, देयर इज अ स्पेसिफिक सेट ऑफ रूल्स, राइट। एंड इफ यू डोंट प्ले द स्पोर्ट बाय द रूल्स देन इट्स गोइंग टू बी अ लॉट केओटिक। मतलब आप स्पोर्ट खेल रहे हो, अगर वेल डिफाइंड रूल्स नहीं है तो पीपल विल कीप ऑन रेजिंग कंटेंशन आफ्टर एवरी बॉल और एवरी Right, शॉट। right. सिमिलरली इन क्विजिंग ऑल टीम्स आर कंपीटिंग एट अ वेरी हाई लेवल। जैसे आपने आज देखा एकदम हीटेड कॉम्पिटिशन जी। था, तो हर टीम को ऐसा लगेगा कि यार हमको कुछ तो गलत हो रहा है हमारे साथ, but then they give the right answer and they feel like, oh, now that was our chance. So that's why it's very essential to have a specific set of rules and abide by those rules in order to create a fair competition to all teams present. क्या बात। सर कोई फेवरेट टीम आपके इन 6 में से कोई लगी हो? नहीं, सारे फेवरेट थे, सबने अच्छा किया है। क्या बात। मैं पॉलिटिकल करेक्ट आंसर दूंगा, सारे अच्छे थे, और जो जीते टीम दे वर कंसिस्टेंट राइट फ्रॉम द फर्स्ट क्वेश्चन। क्या? दैट इज व्हाट मैटर्स। हर बार कमबैक होना पॉसिबल नहीं है। टीम नंबर 2 आल्सो ट्राइड वेरी वेल, बट देन कंसिस्टेंसी पेड ऑफ इन टुडेस क्विज रादर देन जस्ट कमिंग इन एट द वेरी एंड एंड गिविंग 2 to 3 करेक्ट आंसर्स टुगेदर। सो सारे फेवरेट है मेरे, ये 6 नहीं, बाकी के भी जो टीम जिन्होंने पहले participate खेले किया थे। था। यस, Right. एब्सोल्युटली। सो फॉर दोज जिन्होंने जीता है, दे आर कमिंग टू मुंबई। Yes. क्या होने वाला है वहां पर? क्योंकि हम सबको ऐसी अंदर से चुल मच रही है कि क्या होगा, पता है तो चले एग्जैक्टली होने क्या वाला है। तो इतने सारे टीम्स एक सिटी में खेले हैं, उनमें से ये विनर है। दिस इज द विनिंग टीम, एंड इमेजिन 12 विनिंग टीम्स कमिंग फ्रॉम 12 डिफरेंट सिटीज। आपने जो लेवल ऑफ कंपटीशन यहाँ पे देखा, इससे 10x 20x कंपटीशन वहां पे होगा, एंड द क्विज विल बी फैंटास्टिक, एंड सिंस द कंपटीशन इज सो गुड, the level will also be amazing. So you're going to expect a big fireworks kind of a situation क्या in बात। Mumbai. सो ब्रेनियक्स बी रेडी, ऐसा कहने को कोई प्रॉब्लम नहीं है। ब्रेन्स विल वर्क एंड एज वेल एज मुंबई में सब मिलने वाले हैं। सी यू एट मुंबई। थँक यू सो मच सर। Thank you so much. नाईस टॉकिंग टू यू। सो वॉंगा विट सीझन 2 पुणेचे विनर्स आहेत आपल्यासोबत। सगळ्यात पहिले नमस्कार, हाऊ यू गाईज? फाईन, मस्त एकदम. अरे असा फाईन वाईन यांनी जिंकलेला आहे माहिती, इतके सगळे भयंकर भयंकर प्रश्न होते. आय मस्ट टेल यू, विचार करायलाही तुम्हाला वेळ लागेल. हे प्रश्न यायच्या पहिले त्यांचे बझर म्हणजे दाबले जायचे. तुम्ही खूप असं फटफट जोराजोरात वगैरे नाही केलं ना? आराम होतो ना सगळं? नाही, म्हणून जिंकलं ना, पटपट गेलं तर खाली असतो. क्या बात आहे. हा अभ्यास आहे एवढ्या दिवसांचा की सगळीकडे रिसर्च सुरू असतं तुमचं, अभ्यास करायचा आहे, कॉलेजही आहे. वेदांत तू काय सांगणार? पहिलं तर ही सगळी इन्फॉर्मेशन जी होती म्हणजे बेसिक्स फायनान्स आणि सगळं आम्ही त्या फील्डमध्ये होतो. मग अख्खे 3rd इयर तेच शिकत शिकलो, आलो. वा. मग आता तर एंड मध्ये आता क्विज आली म्हणून थोडा जास्तीच अभ्यास केला, क्या म्हणून बात. थोडं चांगलं जमलं यावेळेस. क्या बात आहे. अभिषेक, मी लोकांना बरेच प्रश्न विचारले, तेव्हा होतात तुम्ही इथे? तुम्हाला वाटलं होतं मी येणार तुमच्याकडे, येईल नाही येईल? आणि तेच विनर झाले. ओके. अभिषेक, मला हे विचारायचं आहे, काही प्रश्न आहे असे किंवा होते जे या मोमेंटला वाटले की आपण इथे चुकू शकतो, ते कोणते होते? काय वाटतं तुला? ते मनी बॉल एक जे होतं बेसबॉलचं, तिथे वाटलेलं चुकू शकतो, आणि मुंबईचं जे गिफ्ट म्हणून आन्सर आहे हो. तिथे वाटलं चुकू शकतो. तो त्यात एक चुकलं आपलं, पण असं काही? चुकलं नाही, त्यांनी बॉम्बे दिलं, मग आम्ही गिफ्ट दिलं. राईट. आयदर हो हो. सो पण ते पटापट सुचणं त्यावेळेत ते सुद्धा गरजेचं होतं, कारण थोडा टाइम लिमिट तर असतोच प्रत्येक गोष्टींसाठी. कारण मग आता हा तोच राऊंड होता ज्यात सेकंड क्लू वगैरे मिळणार होता? हो, हा. ओके. सो आपल्याला सेकंड क्लूची गरज नाही पडली, ते फर्स्ट क्लू मध्येच झालं. क्या बात आहे. दोघांनाही सगळ्यात पहिले खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता मुंबई जायला मिळणार, तिथे काहीतरी मोठं होणार आहे, त्याची अजून जास्त तयारी करावी लागेल. अभ्यास तर आहेच आहे, त्याचबरोबर नॉलेज आहेच आहे. आता जेवढं काही सापडू शकतं सगळं पकडून पकडून एकदम बिलकुल. आणि दोघे पुण्याचे जात. हो. क्या बात आहे, पुणे जिंकलाय. थँक्यू सो मच गाईज, इट वॉज फन टॉकिंग टू यू. Thank you. कंग्रॅच्युलेशन्स वन्स अगेन. ओके. सो कृष्णा अँड रोहन, कुठे चुकलं विचारण्यापेक्षा आय वॉज लुकिंग फॉरवर्ड. तुमचे पटापट उत्तर येत होते. देर वॉज अ टाइम जिथे कळत आहे की तुम्ही कंटिन्युअसली बटन प्रेस करताय. विच राऊंड वॉज दॅट एक्झॅक्टली? दुसरी राऊंड होती माझ्या मते. पहिल्या राऊंडमध्ये आम्हाला हवे तेवढे पॉईंट नाही मिळाले, पण
दुसऱ्या राऊंड मध्ये थोडासा कमबॅक करू शकलो मी. ओके पटपट उत्तरे दिली. ओके सो यू आर द वन कुलकर्णी जिथे यू गेव द आन्सर राईट. ओके हां त्याचबरोबर हे पण विचारायचं आहे खरं तर विनिंग टीममध्ये काय असं होतं जे आपल्याकडे लॅक केलं. एनी साधारण पर्स्पेक्टिव्ह यू थिंक की काही प्रश्न खूपच कठीण होते मे बी सिलेबसच्या बाहेर होते असंही म्हणू शकतो. काय सांगा कृष्णा. टेक्निकल नॉलेज थोडं जास्त होतं त्यांच्याकडे आणि कम्पॅरेटिव्हली आमच्याकडे कमी होतं. वी वर नॉट दॅट अप टू डेट विथ द हिस्ट्री ऑफ एव्हरीथिंग अँड ऑल. ओके सो काही प्रश्न बराच म्हणजे एक युरोपियन किंवा अमेरिकन प्री अमेरिकन असंही होतं. कोणतं सगळ्यात जास्त हार्ड वाटलं. आपण तिथेही पार्टिसिपेट केलं, आपण टॉप 6मध्ये केलं. काही क्वेश्चन खरंच हार्ड होते. त्याबद्दल काय वाटतं. त्याचा अभ्यास आताच जर केला असता आणि आता जर इथेच आपण हे क्रॉस करून घेतलं असतं टुर्नामेंट मुंबईमध्ये अजून काय बघायला मिळालं असतं. तुमच्या डोक्यात काही तर सुरू असेल की काय तिथे कोणत्या लेवल कारण 12 स्टेट्स आर गोइंग टू बी देअर. माझ्यामध्ये मुंबईमध्ये ह्याच्यापेक्षाही अवघड आलं ऑब्व्हियसली. सो येस थोडंसं बॅकग्राऊंड स्टडीची पण गरज आहे अशा क्विजसाठी जे स्पेसिफिक या सब्जेक्टवर आहेत. म्हणजे जनरल क्विज नाही, फायनान्स रिलेटेड सब्जेक्ट आहे. सो त्याचा नीट अभ्यास करायला पाहिजे. क्या प्रयत्न केलेत पण इट्स ओके. पुण्यातली टीम जाती एक. क्या बात. थँक्यू सो मच. थँक्यू. सो गाईज जसं तुम्हाला माहिती आहे लवकरच मुंबईला काहीतरी स्पेशल होणार आहे. ग्रँड फिनाले होणार आहे आणि ग्रँड फिनालेची तयारी पुण्यातून एक टीम जाते आहे. त्याचबरोबर अशी 12 शहरं जेव्हा भिडतील एकमेकांना तिथे यार मेंदूचा वापर करावा लागणार म्हणजे लागणार. तयारी एकदम जोमात राहणार आहे. काय काय होणार हे तर सगळं मुंबईलाच कळणार आहे. सो इन मुंबई ॲडी तुमच्यासोबत 95 बिग FM धन बदल की तो देखो.